नमस्कार. तुम्ही जर संत्रा पिकामध्ये आंबिया बहाराचं नियोजन करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आंबिया पिकामध्ये तुमचे जे प्रश्न असेल, ज्या शेतामध्ये येणाऱ्या समस्या असेल, आंबिया पिकाचं नियोजन करत असताना आंबिया बहार आपल्या झाडाला जास्तीत जास्त यावा, तो बहार टिकून राहावा, बहारामधून फळधारणा चांगली व्हावी, फळाची गळती न व्हावी यासाठी आपल्याला आतापासून नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण जे तुमच्या मनामध्ये असलेल्या पिकामध्ये समस्या किंवा प्रश्न असेल ते संपूर्ण इथे सुटणार आहे. सुरुवात करूया आपण व्हिडिओला. सगळ्यात प्रथम आपलं झाड पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं. याच्यामध्ये जे सल आहे, जे वाळलेल्या फांद्या आहे, ह्या संपूर्ण इथे काढून टाकायच्या. आता ह्या फांद्या काढल्यानंतर इथे काढलेल्या शेतकऱ्यांनी बघा, हा संपूर्ण इथे फांद्या काढून टाकायच्या. ह्या फांद्या काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम, ह्या संपूर्ण उचलून शेताबाहेर नेऊन टाकायच्या, जाळून टाकायच्या. म्हणजेच त्याच्यावर असलेली बुरशी संपूर्ण तिथे नष्ट होईल. सगळ्यात पहिलं काम झालं. दुसरं काम, आपल्या शेतामध्ये हलकी मशागत करायची, जेणेकरून शेतामध्ये वाढलेलं गवत आपल्या इथून नष्ट होईल. आता हे मशागत करत असताना येथे खोल मशागत शक्यतो टाळावी. आता इथे शेतकऱ्यांनी फक्त कल्टिवेटर मारलं म्हणजेच काय, की झाडांच्या मुळ्या ह्या उघड्या पडलेल्या नाही. आपण जर इथे रोटावेटर मारलं असतं, अजून हे आतमध्ये गेले असते. आणि थंडी इतकी भयंकर आहे की मुळाने जर थंडी पकडली किंवा मुळाने जर आपलं ट्रेसमध्ये न जाता मुळांना जर थंडी लागली तर आपलं झाडाचं नुकसान सुद्धा हे होऊ शकतं. त्यामुळे थंडी जातपर्यंत तरी पण आपण खोल मशागत हे करू नये. हे झालं सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर येतं बोर्डो पेस्ट लावणे. बोर्डो पेस्ट कशी लावायची हे सगळ्यात प्रथम लक्षात ठेवा. बोर्डो पेस्ट घेत असताना तुम्ही अमृत बोर्डो 1 किलो 10 लिटर पाण्यासाठी 200 ते 300 मिली तुम्ही 50% क्लोरो घेऊ शकता. त्याच्यासोबत तो जर पातळ द्रावण झालंच तर तुम्ही तिथे गेरू सुद्धा आपल्या गरजेनुसार घेऊ शकता. गेरूचं काम काय राहील, तर फक्त द्रावण घट्ट करणे. हात पुरते तिथपर्यंत आपण संपूर्ण बोर्डो हा लावून द्यायचा, म्हणजे जेणेकरून डिंक्या रोगापासून आपलं संरक्षण आपल्या झाडाचा होऊन जाईल. बुरशीजन्य सुद्धा रोग इथे नष्ट होईल. आता हे झालं तुमचं डिंक्याचं किंवा बोर्डो पेस्टचं. आता महत्वाचं येतं फवारणी व्यवस्थापन. झाडामध्ये स्टोरेज वाढवणे. झाडामध्ये स्टोरेज जर वाढला तर फूट चांगली निघतं. आता स्टोरेज कसा वाढवायचा बघा. आपल्या झाड ट्रेसमध्ये असल्यानंतर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. फवारणी 200 लिटर पाण्यासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. कॉपर ऑक्झिक्लोराइड ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. त्याच्यासोबत तुम्हाला 200 मिली मिओथ्रीन आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यावं लागेल 0,34 1 किलो किंवा 0,6020 1 किलो. तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्या संत्रा पिकाला स्टिकर टाकून दाट फवारणी तुम्हाला करावी लागेल. आता हे झालं फवारणीचं. सगळ्यात महत्वाचं खताचं व्यवस्थापन. आता शेतकरी काय करतं, आता येथे जसं कल्टिवेटर मारत असताना एकरी 2 गोण्या किंवा 2 पोती 100 किलो एकरी सुपर फॉस्फेट फेकून देतात. चांगला उपक्रम आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण मधामध्ये पाणी लागल्याशिवाय कोणतंही खत वितळत नाही, ते झाडाला भेटत नाही, ते फक्त मातीमध्ये स्थिर राहील. आता तुम्हाला बेसल डोस द्यायचा आहे. बेसल डोस कधी द्यायचा हे सगळ्यात प्रथम लक्षात ठेवा. पाणी जेव्हा देतो किंवा ताण जेव्हा तोडतो, ताण तोडाच्या आपल्याला 5 ते 6 दिवसा अगोदर आपल्याला बेसल डोस देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी बेसल डोस झाडापासून 1 फुटावर हे देतात बघा. झाडापासून 1 फुटावर हे बेसल डोस देतात. परंतु झाडापासून 1 फुटावर बेसल डोस न देता झाडापासून 2.5 फुटाच्या वरती आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे, 3 ते 3.5 फुटाच्या आतमध्ये. कारण झाडापासून 2 फुटापर्यंत झाडांच्या मुळा हा सूक्ष्म मूळ असते, ते मूळ नसते. 3 फुटाच्या समोर हे सूक्ष्म मूळ झाडाची असते. त्यामुळे आपल्याला बेसल डोस देत असताना झाडापासून 3 ते 3.5 फुटाच्या मधामध्ये आपल्याला बेसल डोस रिंगण पद्धतीने तुम्ही देऊ शकता किंवा मातीआड कशा प्रकारे करता येईल तसा तुम्ही त्याच्यामध्ये बेसल डोस देऊ शकता. बेसल डोस कोणता द्यावा, जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज वाढेल, फूट चांगली निघेल, फूट टिकेल, फुटामधून फळधारणा होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला 10-26-26 जवळपास 600 ते 500 ग्रॅम प्रति झाड, झाडाची हाईट पाहून, झाडाचं वय पाहून. त्याच्यामध्ये 100 ग्राम सल्फर 90% असलेलं, 250 ग्राम सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट 100 ग्राम, त्याच्या 250 ग्राम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यावं लागेल NPK कॉन्सो 250 ग्राम, म्हणजेच बॅक्टेरिया आहे, तुम्ही NPK कॉन्सो सुद्धा घेऊ शकता. हा एकत्रित मिश्रण करून पाणी देण्याच्या अगोदर किंवा ताण तोडण्याच्या अगोदर संपूर्ण माती आड करून येथे पाणी द्यायचं. हे पाणी दिल्यामुळे तुमच्या संत्रा पिकाला इतकी भयंकर फूट निघेल, कारण स्टोरेज इतका जमा होऊन राहील आपल्या संत्र्याच्या पानामध्ये. तर हे पानगळ न व्हावी याकडे सुद्धा लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचं असतं. झाड एकदम पण चिमू द्यायचं नाही किंवा झाडाची एकदम पण पानगळ होता कामा नये, कारण झाडामध्ये जितका स्टोरेज राहील तितकं आपल्याला फूट टिकण्यासाठी ही मदत होईल. संत्रा पिकामध्ये तुमचे काही अन्य प्रश्न असेल याच्या व्यतिरिक्त, आता जसं की याच्यावर येणारे रोग आहे, फळगळ आहे, याच्यावर सुद्धा आपण समोर माहिती हे देतच राहू. परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. आंबिया बहार पकडणाऱ्या शेतकऱ्यांनी
हा व्हिडिओ नक्की पाहावा, तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करावा, जेणेकरून आता जे शेतकरी आंबिया बहाराचं नियोजन करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपल्या उत्पादनासाठी गेम चेंजर सुद्धा ठरू शकते. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर मी पुन्हा नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा, मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद शेतकरी.